पिंपळगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवार श्वेता सत्यजित मोरे यांची नगरसेविकापदी निवड झाली आहे। त्यांच्या विजयामुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। प्रभाग क्रमांक 2 चा इतिहास सांगायचा तर या प्रभागाची स्थापना श्वेता मोरे यांच्या सासऱ्यांच्या म्हणजेच सत्यजित मोरे यांच्या वडिलांच्या नावाने झाली होती। या प्रभागाशी मोरे कुटुंबियांची घट्ट नाळ जुळलेली असून मतदारांमध्ये त्यांचा विश्वास दृढ आहे। सत्यजित मोरे हे याआधी ग्रामपंचायत पिंपळगाव येथे सदस्य म्हणून कार्यरत होते। त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकास कामे साकारण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदारांनी श्वेता मोरे यांच्यावर टाकलेला विश्वास काळापासून चालत आलेल्या विकास परंपरेचे प्रतिबिंब मानला जाते। श्वेता मोरे यांच्या निवडीमुळे प्रभाग क्रमांक 2 मध्ये अधिक विकास, सोयीसुविधांचा विस्तार आणि नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। श्वेता मोरे यांनीही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। शिंदे गटाकडून काही प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून आले आहेत। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल भाऊ? निश्चित जे प्रेम प्रभाग क्रमांक 2 मध्ये मोरे परिवारावरती म्हणजे तिथले अख्ख्या इतिहास सांगायचं म्हणजे आमच्या वडिलांच्या नावाने त्या प्रभागाची स्थापना झालेली होती। तिथं आमच्या वडिलांच्या नावाने त्या प्रभागामध्ये कैलास पाटील मोरे नगर असा उल्लेख होता आणि मागच्या वेळेस त्याच प्रभागातून मी उमेदवारी केली होती। मला तिथं ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाठवलं होतं, पण गावाला आणि प्रभागाला शब्द दिलेला होता। शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नगर रचनेचं खातं देखील त्यांच्याकडे होतं की आम्ही जरी निवडून आलो तरी आम्ही नगर परिषद होण्यासाठी पहिले प्राधान्य घेतो। अवघ्या 22 महिन्यामध्ये मी असेल, माझ्याबरोबर राजेश पाटील असतील, निलेश पाटील असतील, जे शिवसेनेचे व भाजपा युतीचे आमचे सतीश भाऊ पॅनलचे नेते बापू पाटील असतील आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर बर्डे साहेब हे पण नव्याने पहिल्यांदा उमेदवारी केली त्यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून हा एक पिंपळगावमध्ये शिवसेना भाजपा युतीचा पॅनल बनवला आणि आम्ही पिंपळगावमध्ये हेच दाखवण्याचं काम केलं की आम्ही जरी ग्रामपंचायत सदस्य होतो, आम्ही वेळेवरती नगर परिषदेला प्राधान्य देऊन आम्ही राजीनामे दिले असेल किंवा ती घोषणा झाल्यानंतर आम्ही थांबलो तिथं आणि नगर परिषदेच्या तयारीसाठी लागलो। हा गावात एक विश्वास निर्माण झाला की आमच्या समोर मोठं आव्हान होतं। आमदार, प्रस्थापित माजी सदस्य जे 35-40 वर्ष यांनी ग्रामपंचायतीत त्यांच्याकडेच कारभार होता। ह्या 2 माणसांनी 2007 पासून साधारणतः 17-18 वर्ष पिंपळगावची नगर परिषद होऊ नये याच्यासाठी अथक प्रयत्न केले आणि आम्ही अवघ्या 22 महिन्यामध्ये ती करून दाखवली। त्याच्यामुळे पूर्ण गावाने आमच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात सतीश भाऊ असेल, मी असेल व आमचे सर्व जे पदाधिकारी, जे उमेदवार निवडून आलेले, ही निवडणूक पिंपळगावची नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची अशी झाली आणि अचानक तिन्ही मोठे नेते एकत्र झाल्यामुळं ती एक गावाला सहानुभूती आमच्याबद्दल भेटली आणि तो रोष होता आणि सगळ्यात महत्वाचं लाडक्या बहिणींचं प्रेम जे शिंदे साहेबांवरती होतं त्याच्यामुळं पिंपळगावमध्ये शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आम्ही स्ट्राईक रेट 100% पर्यंत पोहोचलो। 10 उमेदवार आपण शिवसेनेच्या नावावर उमेदवार होते आणि 2 उमेदवार आम्ही प्रभागानुसार काही उमेदवारांना कमळ निशाणीवरती घ्यायला लावलं, कारण आम्हाला तिथलं समीकरण त्या पद्धतीच ठेवायचं होतं। असे 2 कमळ चिन्हावरती आपण शिवसेनेचे उमेदवार देखील निवडून आणले आणि हा जनतेने जो विश्वास दिला, निश्चित येत्या काळामध्ये पिंपळगावसाठी प्रत्येक नगरसेवक हा प्रामाणिकपणे पिंपळगावच्या विकासासाठी आणि पिंपळगावातील छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सदैव काम करत राहील एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो व थांबतो। आता एक प्रभाग क्रमांक 2 मधून आपण या ठिकाणी निवडून आलेले आहेत। प्रथमतः आपल्या काय भावना आहेत, काय सांगाल? माझं नाव श्वेता सत्यजित मोरे, मी प्रभाग 2 मधनं उमेदवारी केली आणि मला जनतेने निवडून पण दिले। तर मी त्यांच्या काय अडीअडचणी वगैरे असतील तर ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि करणारच आहे। भरपूर जणांनी मला नळाचे भरपूर 1-2 ठिकाणी मला कनेक्शन द्यायचे, लाईटचं पोल वगैरे करायचे, तर मी तो पूर्ण माझ्या याने प्रयत्न करत। त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचे आभारी आहे मी आणि तो मी पूर्ण प्रयत्न काम करण्याचा। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।